केज शहरात आज 15 जुलै सोमवारी सकाळी 11 वाजेपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे. खरं तर पावसाळा सुरू झाल्यापासून मोठ्या पावसाची केजवासियांना प्रतीक्षा होती. मात्र अनेक वेळा काही प्रमाणात पाऊस पडायचा, शेतकऱ्यांना दिलासा देणारा पावसांची हजेरी होती. मात्र एक मोठा पाऊस किंवा पाणीसाठा निर्माण करेल असा पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. हल्ली आपण पाहतोय आज मात्र सकाळी 11 वाजेपासूनच केज शहर आणि परिसरामध्ये आणि तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. निश्चितच यामुळं शेतकरी वर्ग सुखावला आहे. सध्या सोयाबीन आणि इतर पिके वाढीस लागलेली आहेत. अशावेळी दमदार पावसाची गरज होती आणि नेमकं आज सकाळी 11 वाजेपासून केज शहरात अशा जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. हा पाऊस सर्वदूर असल्याचं दिसत आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाळा सुरू झाल्यापासून जून आणि जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडायचा. विशेष म्हणजे हा पाऊस काही भागातच पडत गेला. मात्र चोहीकडे असणारा पाऊस आणि दमदार पाऊस असा पाऊस दिसला नाही. मात्र आज 15 जुलैपासून आपण पाहतोय सकाळी 11 वाजेपासूनच पावसानं हजेरी लावली आहे आणि हा पाऊस मात्र सर्वदूर असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. या पावसामुळं आता धनेगाव धरणामध्ये पाण्याचा साठा होण्याची अपेक्षा आहे. खरं तर अद्याप कुठल्याही नदीला मोठा पूर आलेला नाही किंवा केज तालुक्यातील सर्व नद्या कोरड्या आहेत. मात्र या पावसानं आता या परिसरातील छोटी जे तलाव आहेत त्याचबरोबर धनेगावचं मोठं धरण भरेल अशी अपेक्षा आहे. असेच पाऊस जर सतत पुढील 8-10 दिवस राहिला तर निश्चित धनेगावचं पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी धरणामध्ये पुरेसं पाणी होतं, मात्र यावर्षी पाऊस उशिरा झाल्यामुळं हा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात संपत आला होता. आता जर असे दमदार पाऊस पडत गेले तर धनेगाव धरणातील पाणीसाठा वाढून परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची गरज पूर्ण होऊन एक मोठा दिलासा मिळणार आहे.